तारखेला सुरेश जैन म्हणून जे राजवंत ज्वेलर आहेत त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये जो सेल्समन म्हणून काम करतोय त्याचं नाव राहुल मेहता याने त्यांच्या जो सेल्सचा माल दिला होता तो विश्वासाने जो दिलेला माल होता त्याचं अपहरण केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी त्याची मोजदाद केली की ऑलमोस्ट 1600 ग्रॅम ते वजन होतं जो माल त्यांनी अपहार केला होता. त्यानंतर आमच्या पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये जरा टेक्निकल तपास केल्यानंतर लक्षात आलं की हा त्या पिरियडमध्ये जो गायब झालेला आहे साधारण 8 तारखेपासून तो कामावर येत नव्हता. नंतर शोध घेतला असता त्याच्या पत्नीने 15 तारखेला मिसिंग दाखल केलेलं होतं नौपाडा पोलीस स्टेशनला. आणि याचा एकंदरीत जो हे आहे की याला छान चूक करायची सवय आहे, मौज मजा करायची सवय आहे, त्यामुळे त्याला पैशाची गरज पडत होती. सुरुवातीला त्यासाठी त्यांनी थोड्या प्रमाणावर पैसे सोने हे केलं दुकानात आणि मालकाला संशय आला नाही. त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्याचा अपहार केला. ते सोनं घेऊन त्याचा जो उद्देश होता तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सेटल व्हायचा होता. त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करून तपास केला आमच्या DPच्या टीमनी आणि त्याला ताब्यात घेतलेलं आहे मेरा रोडवर. नंतर चौकशीमध्ये त्याच्याकडनं 900 ग्रॅम सोनं आत्तापर्यंत आपण हस्तगत केलेलं आहे. सध्या त्याचं PCमध्ये असून 30 तारखेपर्यंत त्याची PC चालू. तर त्यांनी ते सोनं कोणाला विकले का काय? त्यांनी सोनं आता हा सोन्याच्या लाईनमधलाच होता, ज्वेलरला काही विकलेलं आहे आणि त्यांच्याकडेच आपण ती रिपोर्टिंग केली. दोन ज्वेलर आहे. सध्या आरोपी एकच आहे. सध्या तरी जो तपास झालेला आहे तर एक आरोपी दिसत आहे. आणि एवढं सोनं साडेपर्यंत त्यांना समजलं नव्हतं. 8 तारखेला तो दुकानात कामाला आला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या सेल्समनकडे चार्ज दिला त्याच्या काउंटरचा. त्यावेळेस त्या सेल्समनने सांगितलं की याच्यात काहीतरी मिसिंग आहे. त्याच्या मिसिंग काहीतरी रिपोर्ट दिल्यानंतर मग यांनी स्टॉकचा आढावा घेतला आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं एवढं सोनं केलेलं आहे. साहेब पण 1 करोड रुपयाचं सोनं आहे ते एकट्याचं काम नसणार आहे. किती एकट्याचं काम नसणार आहे. हा पिरियड साधारण नोव्हेंबर 23 पासून आता म्हणजे गुन्हा दाखल आहे तुमचा. नोव्हेंबर 23 ते 24 रोज हळूहळू सोनं काढायचा. हा थोडं काढत होता. सुरुवातीला त्यांनी एकदम कमी प्रमाणावर केलं. त्याला काही शौक होते त्याच्यासाठी त्याला पैशांची गरज पडत होती आणि नंतर त्याला कॉन्फिडन्स वाढल्यावर त्यांनी वाढवलेलं आहे. आपण दुकानात जे ज्वेलर्स असे दागिने घेतात